पुढची देखील महत्त्वाची बातमी पाहूयात। पुण्यातील हिंजवडी बस अपघाताच्या संदर्भात धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। चालकानंच बस पेटवली आणि सीसीटीव्हीत ही धक्कादायक दृश्य देखील समोर आलेली आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। जळीत कांडाचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलंय। मिनी बस पेटवण्यात आली आणि पळ काढताना चालक सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेला आहे। पुण्यातील हिंजवडी बस जळीत कांडात 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या प्रकरणात नवा ट्विस्ट आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील हिंजवडी बस अपघाताबाबत ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। चालकानंच ही बस पेटवली, सीसीटीव्हीत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय आणि या संदर्भातले जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून देखील आपल्याला दिसतंय चालकानं बस पेटवली आणि त्यानंतर त्यानं पळ काढलेला होता। या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यानंतर मात्र नवा ट्विस्ट या प्रकरणात येतो आहे। या जळीत कांडात 4 जणांचा मृत्यू झाला, तर आरोपी चालकाचे फोटो देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि या संदर्भातले जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत ते देखील आपण पाहतोय। सुशांत डुमरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडनं या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। सुशांत, या बस प्रकरणामध्ये आता नवीन अपडेट समोर आलेले आहेत। चालकानंच बस पेटवल्याचा धक्कादायक खुलासा होतोय। नक्कीच शुभम, हिंजवडी परिसरामध्ये 2 दिवसापूर्वी एका बसला आग लागली आणि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। परंतु सुरुवातीला असंच वाटत होतं की हा अपघात आहे, परंतु पोलिसांच्या तपासामध्ये हे निष्पन्न झालंय की हा अपघात नसून हा घातपात आहे। जो त्या बसचा जो चालक आहे त्यांनीच हे सर्व कांड केलेलं आहे, त्यांनीच त्या बसला आग लावलेली आहे। कारण की त्याच्या मनामध्ये त्या कंपनीतले जे कामगार होते त्यांच्याबद्दल राग होता आणि कंपनीने त्याला दिवाळीमध्ये बोनस दिला नाही ह्याचा देखील त्याच्या मनामध्ये राग होता। गेल्या अनेक वर्षापासून तो वाहन चालक त्या कंपनीमध्ये काम करतोय आणि नेहमीप्रमाणे ह्या सर्वांना तो पुणे परिसरामधून घेऊन हिंजवडी परिसरामध्ये आला आणि त्यांनी जे बेन्झिन नावाचं जे केमिकल आहे ते 1 दिवस आधीच घेतलं होतं। त्यांनी संपूर्ण तयारी 1 दिवस आधीच केली होती आणि अगदी 500 मीटर अंतरावरती त्या कंपनीच्या जवळ हा सर्व कामगारांना घेऊन पोहोचला। त्यावेळेस उताराला त्याने गाडी थांबवली आणि त्या ठिकाणी त्यांनी ते केमिकल जे आहे ते गाडीमध्ये टाकलं आणि माचीसने ते आग लावली। यामध्ये त्याच्या पायाला देखील दुखापत झाली, त्याचे पाय देखील यामध्ये जळालेले आहेत। सीसीटीव्ही मध्ये आपण बघू शकतो त्यांनी चालत्या गाडीतून उडी मारलेली आहे आणि जे इतर कामगार आहेत त्यांना बाहेर पडता आलं नाही। काही कसेबसे बाहेर पडले, परंतु 4 जण जे बाहेर पडले नाही त्यांना इमर्जन्सी डोर देखील उघडला नाही, त्यामध्ये त्यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। परंतु हा राग त्याच्या मनात गेल्या अनेक वर्षापासून होता, सर्वांशीच त्याचं भांडणं होत होतं। पोलीस तपासामध्ये हे निष्पन्न झालेलं आहे। तो सध्या वाहन चालक आयसीयू मध्ये उपचार घेत आहे आणि पोलिसांनी देखील आता त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। सुशांत, महत्त्वाचे अपडेट या हत्याकांडाच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। यानंतर मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास केला आणि पोलिसांनी काय माहिती दिलेली आहे आपण पाहूयात। गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर, वय 54 वर्षे, यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून 1 लिटर बेन्झिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे। ज्या ब्लास्टमध्ये 4 लोक हे मयत झालेले आहे। यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे। आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे, तो इंज्युर्ड आहे, त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।